हॅलो, नमस्कार. मी प्रियांका आणि तुमचं अजून एका छानशा ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आहे देवदिवाळी आणि सकाळी मस्त अशी देवांची पूजा केलेली आहे आणि ही संध्याकाळची पूजा आहे जी मी तुमच्यावर शेअर करते. मस्त असं घरामध्ये धूप केलेलं आहे. धुपाचं भांडंच भेटत नव्हतं म्हणून भाकरीच्या तव्यामध्ये मी धूप धूप घातलेलं आहे. तर असो आता इथं मुलांचा धिंगाणा चालू आहे. हां. आणि इथे मी बनवत आहे मस्त अशा टमटमीत पुरणपोळ्या. तुम्ही बघून सांगा माझ्या पुरणपोळ्या छान आहेत की नाही आहेत त्या. अशा प्रकारे तूप टाकावे आणि पलटावे, अजून तूप लावावे, पलटावे, फुगल्यावर पलटा, तूप लावा आणि चपाती काय फुगल्या असेच दे ना, असेच काढ डायरेक्ट फुगल्या नको दाबूस, असेच दे मला अरे कडेनं भाजली पाहिजे की नाही बाबा. तर मस्त असा आज पुरणपोळीचा बेत केलेला आहे. तर मला तर खूप आवडतो हा बेत पुरणपोळीचा. मला मनापासून पुरणपोळी आवडते आणि माझ्या मुलांना सुद्धा आवडते. ओके, तू माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी घासते भांडी. खूप कंटाळा आलेला आहे. त्यांची आम्ही भांडी तर घासली पाहिजे. भांडी आता तर कसं व्हायचं. तर आजचा दिवस होता दिवाळीचा. युट्यूबवर बघितलं मी छोटा मोठा शॉर्ट जे काही केलेलं ते. आणि आता माझ्या आवडायचं म्हटलं तुला बघूया अशाच गप्पा मारते. मी बोलले गप्पा मारेन पण मला गप्पा काही जमल्या नाही. तर चला तर मग भेटूया परत एका छानशा ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत भेटूया एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची.